नमस्कार पालकांनो, मी डॉक्टर प्रीतिनंद गवळी, बालरोग तज्ज्ञ। आज आपण अनेक पालकांच्या मनात असलेल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल जाणून घेणार आहोत। बाळाला गुट्टी आणि ग्राईप वॉटर देणे खरंच आवश्यक आहे का? आपल्या घरातील आजी आजोबा किंवा नातेवाईक अनेकदा सांगतात की बाळाला गुट्टी किंवा ग्राईप वॉटर दिल्याने पोट साफ होते, गॅस कमी होतो आणि बाळ शांत झोपते। पण खरंच हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे का? उत्तर आहे नाही। जन्मापासून पहिल्या 6 महिन्यांपर्यंत बाळासाठी आईचे दूध हेच संपूर्ण अन्न आहे। जागतिक आरोग्य संघटना आणि बालरोग तज्ज्ञांच्या मते या काळात बाळाला पाणी, मध, गुट्टी किंवा ग्राईप वॉटर देण्याची गरज नसते। ग्राईप वॉटरमध्ये अनेकदा साखर, फ्लेवर्स आणि इतर घटक असतात। त्याचा बाळाला विशेष फायदा झाल्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत। उलट काही वेळा त्यामुळे पोटाचे त्रास, ॲलर्जी किंवा संसर्ग होण्याची शक्यता असते। जर बाळाला गॅस होत असेल किंवा ते खूप रडत असेल तर प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर व्यवस्थित ढेकर काढणे, बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान देणे आणि पोटावर हलक्या हाताने मसाज करणे अधिक फायदेशीर ठरते। जर बाळ सतत रडत असेल, दूध पीत नसेल किंवा पोट फुगलेले वाटत असेल तर स्वतःहून कोणतेही औषध किंवा गुट्टी देण्यापेक्षा आपल्या बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या। लक्षात ठेवा, पहिल्या 6 महिन्यात फक्त आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम आहे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।